राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते पढेगा भारत जिओ चॅनलचे उद्घाटन। मानवाचा प्रवास कृत्रिम बुद्धिमत्तेबरोबरच आध्यात्मिक बुद्धिमत्तेकडे व्हावा। राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते पढेगा भारत जिओ टीव्ही चॅनलचे उद्घाटन। पिंपरी पुणे दिनांक 25 डिसेंबर 2021 रोजी वेगाने विकसित होणाऱ्या तंत्रज्ञानामुळे मानवी बुद्धिमत्तेला आता कृत्रिम बुद्धिमत्तेची साथ मिळत आहे। या तंत्रज्ञानाचा उपयोग भारतातील खेडोपाड्यात वेगाने आणि कमी खर्चात शिक्षण पोहोचविण्यासाठी होणार आहे। मानवाचा प्रवास आता मानवी बुद्धिमत्तेकडून कृत्रिम बुद्धिमत्तेबरोबरच आध्यात्मिक बुद्धिमत्तेकडे व्हावा, अशी अपेक्षा महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी व्यक्त केली। महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते पढेगा भारत या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मचे जिओ टीव्ही चॅनलवर लॉन्चिंग शनिवारी दिनांक 25 डिसेंबर पिंपरीत करण्यात आले। यावेळी केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड, रिलायन्स इनोव्हेशन काउन्सिलचे चेअरमन डॉक्टर रघुनाथ माशेलकर, भारत सरकार NCDNTचे चेअरमन दादा इदाते, पिंपरी चिंचवडच्या महापौर माई ढोरे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कुलगुरू डॉक्टर नितीन करमळकर, जिओचे दीपक शिवले, आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, माजी खासदार अमर साबळे, पढेगा भारतच्या चेअरमन वेणू अमर साबळे, संचालक सम्यक साबळे, ओमकार कसपटे आदी उपस्थित होते। यावेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी म्हणाले की जिओच्या सहयोगाने पढेगा भारतची सुरुवात होणे हा आनंदाचा क्षण आहे। अणुस्फोटाचे तंत्रज्ञान विकसित करून 20 वर्षे पडून होते, परंतु तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी 11 मे 1998 रोजी आंतरराष्ट्रीय दबाव झुगारून अणुस्फोट केला। डॉक्टर माशेलकर यांच्या नेतृत्वाखाली केलेला संकल्प तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी सिद्धीस नेला। तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्याप्रमाणे एखादा संकल्प करून प्रयत्नपूर्वक पूर्ण करतात, त्याचप्रमाणे वेणू साबळे यांनी सर्वदूर कमी खर्चात डिजिटल माध्यमातून शिक्षण पोहोचविण्याचा केलेला पढेगा भारत जिओ टीव्ही हा संकल्प नक्कीच सिद्धीत जाईल। या प्रकल्पाला आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर आणि माजी खासदार अमर साबळे यांचे मार्गदर्शन लाभले आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने डिजिटल इंडियासाठी केलेल्या कामामुळे जग आता भारताकडे एक प्रेरणा म्हणून पाहत आहे, असेही राज्यपाल कोश्यारी म्हणाले। यावेळी केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड म्हणाले की 10 कोटी शेतकऱ्यांना एकाच वेळी एका क्लिकवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजिटल इंडियाच्या तंत्रज्ञानामुळे अनुदान दिले। शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे। ज्ञानदानाचे पवित्र कार्य पढेगा भारतच्या माध्यमातून होणार आहे। यातून चांगली सुसंस्कारित पिढी घडेल, तसेच उद्योजक, डॉक्टर, वकील, अभियंते, शिक्षक आणि जबाबदार नागरिक घडतील। या दृकश्राव्य माध्यमातून मिळणाऱ्या शिक्षणामुळे विद्यार्थ्यांची आकलन क्षमताही वाढेल, असेही डॉक्टर भागवत कराड म्हणाले। रिलायन्स इनोव्हेशन काउन्सिलचे चेअरमन डॉक्टर रघुनाथ माशेलकर म्हणाले की पढेगा भारत जिओ टीव्ही ही संकल्पना खेड्यापाड्यातील गोरगरीब विद्यार्थ्यांपर्यंत कमी खर्चात वेगाने विस्तारणारा मोठी व्याप्ती असणारा प्रकल्प आहे। राईट टू एज्युकेशन नंतर आता राईट एज्युकेशन महत्त्वाचे आहे। ज्ञान संवर्धनासह व्यक्ती म्हणजे गुरुसंवर्धनही आवश्यक आहे। या तंत्रज्ञानामुळे आत्मनिर्भर भारताबरोबर आता विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास येऊ लागला आहे, असे डॉक्टर माशेलकर म्हणाले। भारत सरकार NCDNTचे चेअरमन दादा इदाते म्हणाले की भगवान गौतम बुद्ध, महात्मा ज्योतिराव फुले आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच स्वामी विवेकानंद यांची प्रेरणा घेऊन ज्ञानदानाचा सुरू केलेला हा प्रकल्प नक्कीच यशस्वी होईल, अशा शुभेच्छा दादा इदाते यांनी दिल्या। कुलगुरू डॉक्टर नितीन करमळकर म्हणाले की प्राथमिक शिक्षणासह उच्च शिक्षणापर्यंत अनेक शाखांचे विविध भाषांमधून पढेगा भारत जिओ टीव्ही काम करणार आहे। अल्पावधीतच 40 चॅनल पार्टनर यांच्याशी जोडले गेले आहेत। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ देखील त्याचा एक भाग आहे। यातून मराठीसह इतरही भाषांमधील सर्व घटकांना बरोबर घेऊन पुढे जाता येईल। केवळ भाषेच्या अडचणीमुळे शिक्षणापासून कोणीही वंचित राहणार नाही, असा आशावाद डॉक्टर नितीन करमळकर यांनी व्यक्त केला। प्रास्ताविक करताना पढेगा भारतच्या चेअरमन वेणू अमर साबळे म्हणाल्या की टीव्ही, इंटरनेट ही मनोरंजनाची साधने आता ज्ञानदानाचे काम करणार आहेत। देशातील 45 कोटी घरात जिओ पोहोचले आहे। वन नेशन वन क्वालिटी एज्युकेशन या सूत्राने पढेगा भारत जिओ टीव्ही काम करणार आहे।
पडेगा भारतने नवीन शैक्षणिक धोरण आणि SSC बोर्डानुसार 5वी ते 10वीचा अभ्यासक्रम तसेच CBSEचा 1ली ते 12वी पर्यंतचा अभ्यासक्रम ॲक्टिव्हिटी बेस आणि 3D ॲनिमेशन या आधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केला आहे. तो आता जिओ टीव्हीच्या 40 कोटी ग्राहकांना उपलब्ध होणार आहे. हा अभ्यासक्रम मराठी माध्यम, सेमी इंग्लिश, इंग्लिश, हिंदी व उर्दू माध्यमातून सुद्धा लवकरच उपलब्ध होणार आहे. पडेगा भारतने सेंटर ऑफ एक्सलन्स इन ब्लॉकचेन तसेच सेंटर ऑफ एक्सलन्स इन फायनान्शियल टेक्नॉलॉजी यासाठी देशातील 27 विद्यापीठांशी तसेच अन्य मान्यवर संस्थांशी सामंजस्य करार केला आहे. नवीन शैक्षणिक धोरण फिनलंडच्या आदर्श आधुनिक शैक्षणिक मॉडेल ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग, क्रिएटिव्हिटी, बहुपर्यायी प्रश्न पद्धती, मानसशास्त्रीय दृष्टिकोन आणि मूल्यमापन पद्धतीचा सुयोग्य वापर करून चित्रमय पद्धतीने हा अभ्यासक्रम तयार केला आहे, अशी माहिती वेणू साबळे यांनी दिली. स्वागत वेणू साबळे. सूत्रसंचालन प्राध्यापक नानासाहेब शिवले आणि आभार माजी खासदार श्रीयुत अमर साहेब साबळे यांनी मानले.